नमस्कार, मी सायली पिसाळ स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यांना एक प्रश्न पडतो की मी कोलॅबोरेशनचं करते काय किंवा कोलॅबोरेशन म्हणजे नक्की काय किंवा काही लोकांना एवढा सारखा प्रश्न पडतो की किती पैसे खर्च करतेस किंवा काही लोकांना असं पडतं की ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला चोचले सुचतात। तर सगळ्यात मेन सांगते, कोलॅबोरेशन म्हणजे समोरच्याचं ब्रँड कोलॅबोरेट करणं किंवा प्रमोट करणं, मग ते कोणतंही असो आणि त्याला आपल्याला स्वतःला पैसे येतात आणि त्याची आपण जाहिरात करायची असते। त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट वगैरे करायला लागत नाही, म्हणजे जे प्रमोशन्स करतात त्यांना। तर खूप लोकांना हा प्रश्न पडलेला असतो, काही कमेंट पण अशा येतात की सगळे काही नाही, जिथं पैसा आहे तिथे ह्या गोष्टी आहेत। असो, हा ज्याचा त्याचा प्रश्न झाला, पण काही नाही, आज सहज व्हिडिओ घेऊन आलेली आहे। प्रश्न पडतो ना, मी कोलॅबोरेशनचं करते काय, तर ह्याच्या आधी कधी कोलॅबोरेशन सेल केले नव्हते किंवा रिसेल केले नव्हते। माझ्या घरीच कोणाला, आजीला, मम्मीला, त्यानंतर घरी आईंना, जाऊबाईंना, त्यानंतर कोण म्हणाल त्यांना, म्हणजे कोणी काय मागितलं तरी त्यांना देत होते। पण आता कसं झालंय माहिती का, आता ह्याच गोष्टी सगळे माझे ब्लाऊज वगैरे म्हणा, म्हणजे हे सगळे बोर झालेत की आता त्यांना ते बसणार झाले। पहिलं म्हणजे परफेक्ट येत होते। सो असो, तो पुढचा प्रश्न आहे। तर ते मी हे गोष्ट रिसेल करते, ह्या व्हिडिओज किंवा हे गोष्ट दाखवण्याच्या आधी सांगतेय की यामागं कोणताही हे नाही। ही साडी फक्त एकदा वेअर केलेली, ती फक्त अर्ध्या तासासाठी, जे की तुम्हाला माहितीच असेल कोलॅबोरेशन किती मिनिटाचं येतं, म्हणून मी त्याला रिसेल म्हणते। आणि जरी तुम्ही शॉपमध्ये गेला तरी तुम्हाला माहित नसतं की ती साडी पूर्णपणे नवीनच आहे का, कारण कितीतरी लोकांना ती घालून वगैरे दाखवली जाते, त्यानंतर मग त्यातून आवडली तर सेल होते। त्यामुळे याच्या कोणी असा वाईट किंवा निगेटिव्ह हेतू काढू नका। खूप लोकांना साडी घ्यायची असते पण ती त्याच्या बजेटमध्ये नसते। आता ही ओरिजिनल प्राइसच्या कमी प्राइसमध्ये आहे, पण ब्लाऊज स्टिचिंगचे पैसे म्हणजे द्यावे लागतील किंवा शिपिंग म्हणा द्यावे लागतील। सगळ्यात आधी सांगते, ऑनलाईन पेमेंट आहे, सीओडी नॉट अवेलेबल आहे, तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायला लागणार। पोस्टच्या थ्रू ते तुमच्यापर्यंत ऑर्डर येऊन जाणार, तुमचं ट्रॅकिंग म्हणजे त्या ह्याचं ट्रॅकिंग पण दिलं जाईल। आणि सगळ्यात मेन म्हणजे एकच पीस आहे, कारण जे मी कोलॅबोरेट केलेले आहेत, त्यामुळे मग जे पहिलं पेमेंट येईल त्यालाच ती साडी भेटून जाईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचे ब्लाऊज स्टिच आहेत साडीला, काही साडींना पिको फॉल पण आहेत, त्यानुसार मग ते चार्जेस असणार आहेत, म्हणजे प्रत्येक साडीचे चार्जेस वेगवेगळे असणार आहेत। तर चला सगळ्यात पहिली साडी बघूया। तर सगळ्यात पहिली ही साडी, ती म्हणजे ग्रीन कलरची साडी, ज्याचं मी फोटोज पण देणार आहे आणि व्हिडिओज पण देणार आहे शेजारीच, किंवा फोटो शेजारी देईल आणि व्हिडिओ लास्टला देईल। खूप सुंदर साडी आहे। आणि ब्लाऊज स्टिचिंगचं सांगते, हे सगळे ब्लाऊज आशूज फॅशन यांच्याकडून इंस्टाग्राम पेजकडून स्टिच झाला असेल, तिचा मी नंबर देते। तुम्हाला ह्या साड्या घ्यायच्या नसतील पण ह्या पॅटर्नमध्ये ब्लाऊज स्टिच करायचे असतील तर तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तसे ब्लाऊज स्टिच करून घ्या। ह्या सगळ्या साड्यांचे ब्लाऊज तिच्याकडून स्टिच झालेले आहेत। इंस्टाग्राम पेज आहे आशूज फॅशन। तर सगळ्यात पहिलं ब्लाऊज दाखवते, पूर्णपणे ग्रीन कलरची साडी आहे, प्युअर ग्रीन कलर आहे, थोडासा मेहंदी शेड म्हटलं तरी चालेल। त्याचा बॅक आहे ना असं चौकोनी आहे आणि त्याला खूप सुंदर असा बॅक काढलेला आहे, बघू शकता। त्याला खाली लटकन पण लावलेले आहेत, त्यानंतर इथं जी स्लीव्हला आहे ती नेट लावलेली आहे, खाली बॉर्डर आहे साडीची आणि बाकी आपलं नॉर्मल आहे। पुढे प्रिन्स कट आहे। साडी मागवताना माझी, म्हणजे तुम्हाला आता माहितीच असेल, माझी हाईट, माझं वेट किंवा साईजचे आहेत त्यांनीच ते ऑर्डर करा। आता थोडंसं उसवायला म्हणा किंवा फिटिंगला ठीक आहे, उसवायला इथे थोडीशी जागा वगैरे आहे, पण तरीही सांगते की तुम्ही ऑर्डर करतानाच ह्या गोष्टींची काळजी घ्या, कारण तुम्ही जर माझ्या साईजचं असाल तरच तुम्हाला हे ब्लाऊज वगैरे येणार आहे। एखादी तुम्ही टिप उसवू शकता किंवा एखादी एक्स्ट्रा पण मारू शकता, पण जास्तच असेल तर तुम्ही मागू नका, कारण त्याचा काहीही फायदा होणार नाही। हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे, खूप सुंदर आहे आणि याची साडी पण खरंच खूप सुंदर आहे, म्हणजे पूर्णपणे ग्रीन कलर आहे, त्याच्यावर पॅचेस आहेत, म्हणजे ती पूर्ण साडी कव्हर करतात। आणि त्यानंतर ही खाली अशी बॉर्डर आहे, म्हणजे जास्त ब्रॉड बॉर्डर आहे, आणि जी इकडं आहे वरच्या साईडला ती नॉर्मल बॉर्डर आहे। पूर्णपणे साडी छान आहे आणि त्याचा पदर हा असा आहे, त्याच्यामध्ये गोल्डन शेड दिलेला आहे। या साडीला पिको फॉल आहे, पिको सुद्धा आहे, फॉल सुद्धा आहे, ब्लाऊज स्टिचिंग सुद्धा आहे। त्यामुळे ही साडी 900 रुपीजला आहे, म्हणजे साडीची हाफ प्राइस आहे, प्लस पिको फॉलचे पूर्ण आहेत आणि ब्लाऊजचे पण पूर्ण आहेत, फक्त साडीची हाफ प्राइस आहे। तर ही 900ला आहे। तुम्हाला शिपिंग 60 रुपये एक्स्ट्रा द्यावी लागेल, कारण पोस्टचे शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा असतात, तर 60 रुपये। तर म्हणजे टोटल पकडायची 960ला ही साडी आहे। जो कोणी पहिला ऑर्डर करेल किंवा जो कोणी पहिलं पेमेंट करेल त्याला ही साडी भेटून जाईल। तर सुंदर असा बॅक आहे, बॅक डिझाईन तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते आहे, डीप मध्ये आहे। त्यानंतर हा पदर
जो की साडीला खूप अट्रॅक्ट करतो। ओव्हरऑल साडीचा लुक खरंच खूप सुंदर आहे, तुम्ही स्वतः पाहू शकता। आता मी वेअर केली त्यामुळे मला माहिती की साडीचा लुक कसा आहे किंवा कसा नाही। फंक्शनसाठी किंवा लग्न कार्यासाठी ही साडी खूप छान आहे। पूर्ण साडी ही अशी दिसते। जर तुम्हाला हवी असेल तर मी लास्टला जो नंबर देईल त्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता। त्यानंतर आता नेक्स्ट ही रेड कलरची साडी, ही साडी मी कोलॅबोरेट केली आणि एवढा त्याला छान रिस्पॉन्स आला पासच। आता ह्या सगळ्याचे मी वेअर केल्यानंतरचे फोटोज तर देईनच। बॅक असा आहे, डीप आहे, म्हणजे डीप आहे, जे डीप यूज करतात त्यांनी ही मागवा। आणि त्यांनी नॉट्सनी छान कव्हर केले। त्यानंतर ह्याच्या स्लीव्ज आहेत ना अशा फ्रिल टाइप मध्ये आहेत, म्हणजे इथे वर फुगा आहे, याला अस्तर नाही। पण ही साडीचा ब्लाउज पण खरंच खूप छान दिसतो, म्हणजे हा एक प्रकारे अशा याने येणार। आणि मी फोटोज वगैरे तर देईनच। पुढे 4 टक्स किंवा 3 टक्स नाही, 4 टक्स आहे, याचा प्रिन्स नाहीये। मी कटोरीचे वगैरे ब्लाउज नाही यूज करते, एक तर 4 टक्स किंवा प्रिन्स असे यूज करते। तर ही साडी सुद्धा खूप सुंदर आहे। याचा ब्लाउज हा असा आहे, तो सुद्धा क्लिअर करते। याला फक्त पिको केलेला आहे, फॉल वगैरे नाहीये। हा स्टार्टिंग आहे। खाली जर तुम्ही बघितली तर ही खाली बॉर्डरला अशी डिझाईन आहे। खूप सुंदर साडी वर का, ह्याने रिच लुक येतो। मला तर ही सेल करायची नव्हती, पण माझ्याकडून साडी घालणं काय होत नाही, मग उगाच आप पडून राहायला लागले साड्या। ज्यांना बजेटमध्ये वाटतात त्यांनी घ्या, ज्यांना नाही वाटतात त्यांनी नका घेऊ। हा त्याचा पदर आहे, खरंच साडी खूप सुंदर आहे। आता याला फक्त पिको केलेला आहे, त्याच्यामुळे याची प्राइस आहे 850 रुपये प्लस शिपिंग, म्हणजे 7 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यावे लागतील। ही फक्त एक 20 ते 25 मिनिटापुरती यूज झालेली। तर ही पार्टीवेअर साडी आहे, खरंच खूप सुंदर आहे। त्याचा पदर असा आहे, त्यानंतर स्लीवच्या डिझाईन पण बघू शकता। बॅक पण एकदम भारी आहे, जो की चौकोनी आहे आणि नॉट्सनी त्याला कव्हर केलाय। स्लीव्सला पण वर फुगा आहे आणि तो अजून अट्रॅक्ट होतो। पूर्ण साडीचा लुक असा आहे, तुम्ही पार्टीवेअर सुद्धा यूज करू शकता। त्यानंतर असा म्हणजे पार्टीवेअरसाठीच ही छान आहे। तुम्हाला जर हवी असेल तर 850 मध्ये साडी, ब्लाऊज ह्या गोष्टी मिळून जातील आणि फक्त तुम्हाला 60 रुपये शिपिंगचे द्यावे लागतील। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही नक्की मागू शकता, नंबर लास्टला येईल। 20 ते 25 मिनिटापुरती यूज झालेली साडी आहे। आणि जर तुम्ही शॉपमध्ये बघा गेला तर एवढ्या वेळा कुठेही तुम्हाला साड्या नेसून दाखवतात, पण ती मी स्वतः यूज केली त्यामुळे मी साडीच्या किंमत हाफ ठेवलेली आहे। ब्लाऊज स्टिचिंग फुल घेते, पिको फॉल असेल तर त्यानुसार प्राइस हे करते। त्यानंतर म्हणजे ही आकाशी कलरची साडी, या साडीपेक्षा याचा ब्लाऊज खरंच खूप सुंदर आहे। मागून जर बघितला तर तो नेटनी कव्हर केलेला आहे। माझा चौकोनी गळा आहे, पण तो पूर्णपणे नेटने कव्हर केलेला आहे। पुढं सुद्धा छान गळा आहे, म्हणजे ह्या अशा पॅटर्न मध्ये हा प्रिन्स कट आहे आणि वर जर पाहिलं शोल्डर तर नेटच भेटणार। याचा जो ब्लाऊज आहे तो या पॅटर्न मध्ये आहे, म्हणजे त्याला डिझाईन आहे, वर्क आहे। आणि ही साडी वेअर केल्यानंतरचे फोटोज वगैरे तर मी तुम्हाला देईनच। तर हा ब्लाऊज पूर्णपणे असा आहे। साड्यांपेक्षा ब्लाऊज छान शिवले ना की त्यांना अजून छान लुक येतो, आणि तो मी आता सध्या अनुभवते, म्हणजे ते कोलॅबोरेशन दिल्यानंतर त्यांना मिळणाऱ्या ऑर्डर्सवरून। तर ही पूर्णपणे प्लेन साडी आहे, पूर्ण प्लेन आहे। तर याला पिको फॉल काहीही केलेलं नाहीये, त्याच्यामुळे याची प्राइस आहे 700 प्लस शिपिंग, म्हणजे तुम्ही 700 रुपयाला ऑर्डर करा। तुम्हाला पिको फॉल करायचं असेल तर तुम्ही स्वतः करू शकता विथ ब्लाऊज वगैरे। याचा ब्लाऊज खूप सुंदर आहे, त्यामुळे स्पेशली ब्लाऊजचा व्हिडिओ दाखवते। बॅकनी हा असा डीप येणार आहे, पण तो नेट तुम्हाला पूर्णपणे कव्हर करतोय। त्यानंतर ज्या स्लीव्ज आहेत तो असा आहे आणि फ्रंटला पण वर नेटच आहे, खाली अस्तरने पॅक होतोय, बाकी साडी प्लेन आहे। नंतर म्हणजे ही ब्ल्यू कलरची साडी, ही साडी खूप छान आहे, म्हणजे ह्याचं जे सिल्क आहे ना ते खूप सुंदर आहे। तर हा त्याचा उलटी झाली वाटतं, हा त्याचा पदर आहे आणि खालची बॉर्डर छान आहे, म्हणजे डार्क आहे, ब्रॉड आहे। त्यानंतर ही वरची अशी प्लेन आहे आणि ही साडी एकदम भारी वेअर होते, म्हणजे तुम्ही जर बघितलंच असेल व्हिडिओमध्ये, अजिबात त्याला काय एका पिन मध्ये सुद्धा तुम्ही घालू शकता। तर ही पूर्णपणे साडी अशी आहे। याला पिको आहे, फॉल नाही केलेला, आणि त्याचा ब्लाऊज सिंपल आहे, म्हणजे सिंपल पण त्याच्या स्लीव्ज छान आहेत, फुग्याच्या आहेत, म्हणजे ह्या अशा स्लीव्ज आहेत। खाली जी बॉर्डर आहे ती ऍड केलेली आहे। ही 4 टक्स, पुढे 4 टक्स आहे आणि मागं डीप गोलगळा घेतलेला आहे, म्हणजे जो आपला राऊंड शेप असतो तो। तर याला फक्त पिको केलेला आहे, ब्लाऊज स्टिच आहे आणि म्हणजे फॉल वगैरे केलेला नाही, त्यामुळे याची किंमत आहे 700 रुपये
प्लस शिपिंग, म्हणजे जी काही शिपिंग येईल, शिपिंग 60 रुपयाच येते फक्त महाराष्ट्रामध्ये, म्हणजे तेवढी तर मला माहिती आहे. अर्धा किलोच्या वर तर काय भरणार नाही, त्यामुळे 700 अप्रॉक्सिमेटली पकडून, सॉरी 60 रुपये पकडून जायला, वरचे जरी काय आले तरी ते मी स्वतः पेड करेन. त्यानंतर म्हणजे ही साडी, आता ही साडी 2 कलरमध्ये आहे. हा त्याचा ब्लाऊज आहे बरं का, पण तो काय मी ह्या साडीचा स्टिच केलेला नाहीये. ह्या साडीला पिको फॉल दोन्ही. तर ही ब्ल्यू कलरची साडी, त्याचा जो बॉर्डर आहे ती अशी आहे. त्यानंतर स्लीवची डिझाईन, सॉरी ब्लाऊजच्या स्लीवची डिझाईन अशी आहे. ही साडी खूप छान बसते, सगळ्यात जास्त तर ही साडी बसते एकदम व्यवस्थित, जशी नेसू तशी नेसणारी. बाकी पदरचा लुक, बाकी ओव्हरऑल लुक तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर ही त्याची स्लीवची डिझाईन, म्हणजे वर फुगा आहे, खाली बॉर्डर आहे. त्यानंतर पूर्ण साडीचा लुक असा आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करा. आणि हा बॅग, हा जो आहे तो निऱ्यांचा भाग आहे, याला पिको फॉल दोन्हीही केलेला आहे. आणि हा जो हा पदराचा भाग आहे. याची पण जी खालची काठ आहे तो ब्रॉड आहे, वरचा नॉर्मल आहे. मग अशी उलटी साडी दाखवली, आता सरळ बघा. ह्याचा तुम्ही हा सुद्धा ब्लाऊज स्टिच करू शकता. नसेल करायचा तर मी ग्रीन मध्ये या पॅटर्न मध्ये ब्लाऊज स्टिच केलेला आहे. माग डीप यू नाही, डीप पानगळा आहे. त्यानंतर याच्या ज्या बाही आहेत त्या नेट मधून शिवलेल्या आहेत आणि खाली त्याला अशी बॉर्डर आहे. ही वेगळं कापड घेऊन शिवलेलं आहे. तुम्हाला ही वेअर करायचं असेल तर तुम्ही हे घेऊ शकता. आणि तुम्हाला हा ब्लाऊज नसेल हवा तर तुम्ही 300 रुपये मायनस करून ही देऊ शकता. म्हणजे नुसता साडीचा ब्लाऊज सुद्धा आहे. पुढे प्रिन्स कट आहे आणि मागे डीप पानगळा आहे. तर ही सुद्धा साडी खूप सुंदर आहे. ही पण साडी छान बसते. आणि जर तुम्ही विथ ब्लाऊज ही साडी घेतली तर 800 रुपये प्लस शिपिंग, आणि जर विदाऊट ब्लाऊज साडी घेतली ते 500 रुपये प्लस शिपिंग असं तुम्हाला द्यावं लागेल. तर या 5 साड्या मी सेल करते, नंतर बघू. तर सगळ्यात आधी ह्याच्या स्लीवच्या डिझाईन बघून घ्या. वर नेट आहे आणि खाली बॉर्डर अटॅच केलेली आहे. त्यानंतर त्याचा बॅक हा असा आहे, म्हणजे डीपमध्ये आहे. निऱ्यांचा भाग वेगळा आहे आणि पदराचा भाग सुद्धा वेगळा आहे. म्हणजे ही साडी 2 कलरमध्ये येते. नाईट पार्टी म्हणा किंवा लग्न समारंभ ह्यासाठी ही साडी छान आहे. ब्राईट आहे, म्हणजे तिथं ती ब्राईट लुक देईल असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्हाला जर ही साडी हवी असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. नंबर लास्टला येईनच. साड्या आहेत. मी पुन्हा एकदा सांगते की माझी साईज आणि ज्या मागवणार आहेत त्यांची साईज सेम असेल तरच साड्या मागवा, नाही तर ब्लाऊजचा काहीही उपयोग होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी नाहीये. हे मी स्वतः सेल करते, म्हणजे नक्कीच ट्रस्टेड असणार. आणि जे पहिले ऑर्डर करतील त्यांना ती भेटून जाईल, कारण आपल्याकडे एकच पीस आहे. आपण काय म्हणजे नाही का कोलॅबोरेशन वगैरे तसलं काही नाहीये. तर तुम्हाला ह्या साड्या हव्या असतील तर तुम्ही ऑनलाईन, मी नंबर देते स्क्रीनवर, आता तुम्हाला तो नंबर येऊनच जाईल. तुम्ही त्या नंबरवर मागवू शकता. व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा, तुम्हाला त्या मेसेजला रिप्लाय येतील. त्यानंतर यामध्ये फक्त 1 टाइम यूज झालेले आहेत, त्यामुळे मी रिसेल म्हणतीये. कोणीही त्याच्यातून निगेटिव्हिटी घेण्याचा प्रयत्न करू नका. तर हा ब्लॉग पण इथंच एंड करते. भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.